नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज मी या ठिकाणी उभा आहे. हा द्राक्षाचा प्लॉट आहे. अनुष्का ही व्हरायटी आहे आणि अंजनी गावामध्ये मी आलेलो आहे. स्वर्गीय आराराबा यांची जन्मभूमी आहे, ज्यांना आपण महाराष्ट्राची मुलक मैदानी तोप म्हणतो आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख करत गेली. त्याचबरोबर ह्या तालुक्यातील ह्या गावातील शेतकरी सुद्धा आपल्या द्राक्ष उत्पादनामधून एक वेगळा ठसा महाराष्ट्राला असेल किंवा देशाला असेल वेगळा उठवण्याचं काम करत आहे. तर आज अंजनी गावातील शेतकरी आहेत अरुण पाटील, त्यांचा हा द्राक्षाचा प्लॉट आहे आणि द्राक्षाचा अगदी लागवडीपासून ते शेवटच्या स्टेज पर्यंतची आपल्याला पूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. आणि हे 4 वर्ष झालं ते द्राक्षाच्या अनुष्का व्हरायटीचं ते उत्पादन घेत आहेत. तर त्यांच्याकडून आपण सुरुवातीला ओळख जाणून घेऊ आणि त्याचबरोबर द्राक्ष पिकामध्ये ज्या कोणकोणत्या गोष्टी असेल त्या सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपली ओळख सांगा आणि द्राक्षामध्ये तुम्ही किती वर्षापासून द्राक्ष लागवड करता आहात आणि द्राक्षामध्ये तुम्हाला साधारण अनुभव किती याचा आहे? माझं नाव अरुण गंगाराम पाटील, हं. मुक्काम पोस्ट अंजनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अच्छा. लागवड कधीची आहे? साधारण माझी पहिली बाग आहे ती 2000 सालची आहे. 2000 सालची. हो, म्हणजे साधारण तुम्हाला 10-15 वर्ष झालं 25 वर्ष आता झाली आहेत. म्हणजे द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला 25 वर्षाचा अनुभव हो आहे. हो आणि आतापर्यंत नाही म्हटलं तरी द्राक्षामध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड असेल किंवा अगदी स्प्रेइंग शेड्यूल असेल किंवा इतर शेतकऱ्यांना वगैरे कन्सल्टिंग वगैरे तुम्ही करत असाल बऱ्यापैकी. हो. तर आता जे हे आहे हे साधारण द्राक्षेमधली अनुष्का व्हरायटी आहे, बरोबर? नमस्कार. आता ह्याची कटिंग कधी केली तुम्ही? 7 ऑगस्टला ती कटिंग झालेली आहे. 7 ऑगस्टला कटिंग झालेली आहे. हो. अच्छा. मग 7 ऑगस्टला कटिंग केल्यानंतर हं. साधारण हा आपला माल आहे हं. साधारण कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला हे हार्वेस्टिंगला येईल? 10 डिसेंबरला हा माल मार्केटला जाणार. अच्छा. 10 डिसेंबरला मार्केटला जाणार. तर हो. तुम्ही बघू शकता साधारण हे किती साईज म्हणायची पाटील साहेब? साधारण आता हे अर्धा पावणा इंचाकडे मणी आहेत. साधारण त्याचे 56 दिवस भरलेले आहेत. 60 दिवस व्हायचे आहेत अजून. अच्छा. म्हणजे 36 दिवस पूर्ण झालेले आहेत. हो. 60 दिवस अजून व्हायचे आहेत. म्हणजे हा डिसेंबर मध्ये आपल्याला साधारण कटिंगला माल हो. तयार होईल. 7 बरोबर? डिसेंबरला 4 महिने होणार. अच्छा. आता ह्याचं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही छाटणी घेतली, छाटणी कोणत्या महिन्यामध्ये घेतली? ऑगस्टच्या 7 तारखेला. 7 ऑगस्टला छाटणी घेतली. तर त्याच्या अगोदर मला वाटते तुम्ही बेसल डोस भरला असेल. हो, हो. शेणखत असेल किंवा रासायनिक खत असेल. तर ह्याच्यामध्ये शेणखत, रासायनिक खत कसं कसं भरलं? प्रति झाडाला का प्रति एकर वगैरे कसं घेतलं? साधारण हा 36 गुंठ्यांचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये शेणखताची मात्रा एक 10 ट्रेलर ट्रॅक्टरचे ते उन्हाळ्यामध्ये टाकून घेतले. उन्हाळ्यामध्ये. हा, त्याच्यानंतर माती त्यावर टाकून अच्छा. पॅक केलेलं आहे. अच्छा. म्हणजे सुरुवातीला 7 ट्रेलर शेणखत असेल आणि त्याचबरोबर रासायनिक खत वगैरे असतील. तर त्याच्या- रासायनिक खत सुरुवातीला आपण काय टाकत नाही. शेणखतच आपलं 10 ट्रॉल्याचं अच्छा. प्लॉट वरती राहतं. म्हणजे पूर्णपणे सेंद्रियवरती तुमचा भर हो आहे. हो हो. अच्छा. आणि त्याच्यानंतर अशा कोणते ट्रीटमेंट आहेत किंवा स्प्रेइंग शेड्यूल वगैरे तुमचं कसं राहतं? उन्हाळकाळीचं असतं ते साधारण खरड छटणी झाली की नंतर जरा पिस्ट वगैरे फवारायला लागते. अच्छा. डॉर्मॅक्स फवारल्यानंतर पुन्हा त्यानंतर आपली जे जसे काही डोळे उचडतात त्यानंतर पानं येतात त्याप्रमाणे 4 दिवसांनी 8 दिवसांनी फुटव्यासाठी याच्यासाठी जे औषध असतात जर्मिनेटर इतर औषधं आहेत करपा बुरी अच्छा. याची औषधं मारायची लागतात. अच्छा. साधारण 15-20 दिवसानंतर आपल्याला विरळणी करायला लागते. विरळणी करावी हा. लागते. काड्यांची विरळणी करायची. मोजक्याच काड्या आपल्याला ठेवायच्या, बाकीच्या काड्या अच्छा. काढून टाकायच्या. आता द्राक्षावरती महत्वाची अशी कुठली कीड आहे का किंवा रोग आहे का की जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण जर करायचं असेल तर तुम्ही असं कोणतं औषध आहे की जे शेतकऱ्यांनाही सांगू शकता की असं औषध फवारलं अशा अशा द्राक्षावरती हा रोग आला तर हे औषध फवारलं की त्याच्यावरती चांगलं कंट्रोल येते? नाही, आता हे प्रोक्लॅम वगैरे जे औषध येतं ते आळीसाठी एकदम पॉवरफुल औषध आहे. अच्छा. द्राक्षावरती येणाऱ्या अळीसाठी. आळीसाठी. बाकी दवण्यासाठी तर आपण अॅक्रोबाइट हे औषध वापरत असतो. डावणी मिडलोचा वगैरे अटॅक झाल्यानंतर अॅक्रोबाइट अॅक्रोबाइट वापरतो आपण. अजून दुसरं कुठलं असं? ह्याच्यासाठी ब्ल्यू कॉपर वापरतो करप्यासाठी. करप्यासाठी वगैरे प्रादुर्भाव झाला असेल तर ब्ल्यू कॉपरचा वगैरे स्प्रे घेतला हो, तर हो. त्याला आपल्याला चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट येतो. आता हे तुमचं जे स्प्रेइंगचं शेड्यूल आहे हे कसं राहतं स्प्रेइंगचं शेड्यूल? हे साधारण आता ही पीक चटणी म्हणजे गोडी चटणी झाली 7 ऑगस्टला. त्यानंतर प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये साधारण 1 ते 2 पहिले सुरुवातीचे 4 दिवस सोडले. खोडं धुणं, क्लोरो म्हणून एक औषध येतं कीटकनाशक, त्याने खोडं वलांडे सगळे धुवायला लागतात. अच्छा. त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर आपलं पूर्ण औषध चालू होतं. अच्छा. हे करपा बुरी दवण्या ही अटॅक होण्या ह्यासाठी
पोंगा स्थिती अवस्थेत 1-2 दिवसाला स्प्रेइंग शेड्यूल तुमचं चालू डेली चालूच होतं. करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल, बोंग्याचा प्रादुर्भाव असेल, डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव असेल किंवा अळीचा प्रादुर्भाव असेल, 1-2 दिवसाला तुमचं 3 ते 4 दिवसानंतर ते औषध आलटून पालटून मारतच राहावं लागतं. अच्छा. आज दवण्याच घेतले ते 4थ्या-5व्या दिवशी परत दवण्याचं औषध येणार. आज करप्याचं घेतले ते 4-5 दिवसांनी परत करप्याचं औषध येणार. अच्छा. म्हणजे अल्टरनेट ते चालू चालू ठेवायला लागते. मी आता बघतो बरं का पाटील साहेब, ह्या तासगाव कवठे महाकाळमध्ये आत्ताशी कुठे शेतकऱ्यांची गडबड चालली की आता बहार धरायचे चाललंय, कुठे छाटणी चालू आहे, कुठे पेस्टिंग चालू आहे, कोण बेसल डोस घालतंय. पण तुमचं मी प्लॉट बघितला, तुमचा प्लॉट आता साधारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेटिंग होऊन साधारण अर्धा इंचापर्यंत आलेला आहे. हो, हो. बरोबर का? मी तुमचं लवकर बहार धरण्याचा काय उद्देश आहे? लवकर बाहेर धरण्याचं म्हणजे मार्केटमध्ये थोडासा त्यावेळेला माल कमी असतोय, आपल्याला दर चांगला भेटला पाहिजे. अच्छा. पण हे हवामान बदलाचा फटका वगैरे हवामान बदलासाठी आता थोडीफार रिस्क घ्यावीच लागते. रिस्क आहे तो इश्क आहे. हा बरोबर आहे. पाटील साहेबांचं म्हणण्याप्रमाणे जेवढ्या लवकर बहार धरेल, जेणेकरून बहार लवकर धरला, ज्यावेळेस मार्केटमध्ये आवक कमी असते आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये आवक कमी असेल तर साधारण मार्केटमध्ये दर सुद्धा पाटील साहेबांना चांगला भेटला. आता मागच्या वेळेचं सुद्धा शेड्यूल हेच होतं. हो हो म्हणजे तुमचा साधारण माल नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आला असेल. डिसेंबर त्यावेळेस तुम्हाला मार्केट कसं भेटलं होतं? मला गेल्या वेळेला 4 किलोला 460 रुपयाचा दर मिळाला होता. 4 किलोच्या पेटीला 460 रुपयाचा दर भेटला हो. होता आणि साधारण 1-2 महिन्यानंतर ज्यावेळेस मार्केट पूर्ण रिव्हर्स जाते आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा त्यावेळेस येत असतात हो, आणि हो. त्यावेळेस 250-300 किंवा 200 पर्यंत मार्केट हो, येते. हो. म्हणजे जेवढ्या लवकर किंवा जेवढं अर्ली बहार धरतील, जेवढा अर्ली बहार धरेल तेवढं आपल्याला मार्केटचा फायदा भेटेल. हो. एवढंच की वातावरण बदलाचा फटका ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती होत असतो तर पाटील साहेबांनी तुम्ही बघू शकता हे चांगल्या पद्धतीने, हे काय म्हणायचं पाटील साहेब, नेट म्हणायचं, हा पॉलिथिन शीट वगैरे असेल तर हे पूर्ण प्लॉट वरती आपल्या अर्धा-पाऊण एकर प्लॉट वरती त्याने झाकून घेतलंय, जेणेकरून एखादी नैसर्गिक आपत्ती आली, अवकाळी आली किंवा गारपीट सुद्धा झाली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जो घेतलेला हे आहे बहार व्यवस्थित येईल. तर हे पाटील साहेब साधारण अजून किती दिवस चालेल आपल्याला हे स्प्रेइंगचं शेड्यूल असेल किंवा हे कटिंगला शेड्यूल अजून साधारण 1.5 महिना चालणार. अजून 1.5 महिना चालेल. हो हो म्हणजे साधारण मालाला साधारण 105 दिवस होईपर्यंत हम्म. औषध फवारणी पाणी इतर काही जे असतात ते औषधाचे स्प्रे होणार आहे. अच्छा, म्हणजे अजून 1.5 महिने तुमचं स्प्रेइंगचं शेड्यूल राहतं. 45 दिवस करायला लागणार. आता हे साधारण खर्च किती येईल प्लॉटला आपल्या? ह्या आतापर्यंत? प्लॉटला साधारण आतापर्यंत एक 3.5 लाख रुपये आपला खर्च झालाय ह्या 1.5 एकर प्लॉटला. पाऊण एकरला. आणि अजून एक साधारण किती खर्च होईल 1.5 महिन्यासाठी? 1.5 महिन्यासाठी 1 लाखापर्यंत धरायचे. म्हणजे 4.5 लाख रुपये खर्च आपला साधारण या पाऊण पाऊण एकर एकराच्या प्लॉटला प्लॉटला. आहे. आणि साधारण आपलं उत्पादन किती अपेक्षित आहे तुम्हाला? हे प्लॉट ज्यावेळेस आपलं कटिंग होईल आता ते मार्केटच्या दरानुसार राहणार. साधारण आपल्याला ह्यामध्ये अपेक्षित भावाने 3 ते 4,000 पेटी म्हणजे साधारण 12-15 टनापर्यंत माल निघायला पाहिजे. 12-15 टन धरलं तरी साधारण किती रेंज जाते आपली बघा की? तरी मला वाटते 15च्या प्लस जात असेल, 15 लाख प्लस जात असेल. हो तेवढी जायलाच पाहिजे. आता पाठीमागचा अनुभव काय सांगतोय तुम्हाला? गेल्या वेळेला मला साधारण याच्यामध्ये 3-3.5 पेटी अपेक्षित होती, पण वटवागळ त्याच्यामुळे थोडासा त्रास होऊन साधारण 1,500 पेटीपर्यंत गेलं. 7 लाखापर्यंत माझं उत्पन्न झालं. 7,20,000. खर्च किती आलता? तोही साधारण 4-4.5 लाखच. म्हणजे साधारण मागच्या वेळी जरा वटवागळचा प्रॉब्लेम असेल किंवा मला पाठीमागच्या वर्षी बघितलं, बऱ्याचशा शेतकऱ्यांची मी मुलाखतही घेतली किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांशी माझी चर्चाही झाली. मागच्या वेळी जरा सेटिंगचा पण प्रॉब्लेम होता. त्याला काय वातावरण बदलाचा फटका होता का दुसऱ्या काय गोष्टी नाही, होत्या? ते ह्याच्या दव पकडतं फ्लॉवरिंग स्टेप मध्ये. त्यामध्ये आपल्याला वेटशीट मारायचं असतं सकाळी पहाटेचं 6-7च्या पिरियड मध्ये. त्यामध्ये थोडस माझं कूज झालेली होती. अच्छा. आणि पाठीमागचं जरा वातावरण पण खराब वातावरण होतं. पण खूप खराब होतं. अच्छा. जरी आपल्या वरती शिडनेड असलं तरी हे खाल्ला हे वाफ वा. आणि ह्याच्यावरती येतं फंग हे दव बरोबर. पडतं. दव दव पडतं. पडून ते घड कुजतात. बऱ्यापैकी बागातल्या आर्द्रतेचा सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये सध्या होऊ हे शकतो. आता हे कूज झालेलं दिसतंय बाई. हे जे आता काळं पडलंय हे मनी कुजलेले ते. मनी कूज व्हायला लागले. हा म्हणजे झालेले ते फ्लॉवरिंगच्या स्टेप मध्ये. आता हे मनी शेड झाली त्याला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. म्हणजे आता इथून पुढे काय अडचण एवढी आता नाही. काय अडचण नाही. एवढंच की अवकाळी पाऊस किंवा एखादी गारपीट झाली तरी सुद्धा आपलं वरून कव्हरिंग वरून आहे. शेड आहे. त्याच्यामुळे जास्त आपल्याला भविष्यामध्ये धोका जास्त आता इथून होणार पुढे धोका आपला 99% नाहीच. नाहीच. म्हणजे अजून 1-1.5 महिना काय आपल्याला अडचण नाही. साधारण डिसेंबर मध्ये जरी आपलं पीक गेलं तरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रिटर्न वाटू शकतं. हो हो. तर ही एकंदरीत आपला पाटील साहेबांचा प्लॉट आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता हा प्लॉट. तर ह्या प्लॉट मधून खूप सरांनी चांगला अगदी सुरुवातीपासून
ते आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सरांनी याच्यामध्ये व्यवस्थित स्प्रेइंग असेल, डस्टिंग असेल किंवा बागेला बेसल डोस घालला असेल, या सगळ्या गोष्टी सरांनी तंतोतंत पाळलेत. सरांना गेले 20 ते 25 वर्षापासून द्राक्ष पिकामधला अनुभव आहे आणि सर स्वतः नोकरदार आहेत. हो. स्वतः ठाणे नगरपालिकेला स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून ते काम बघत असतात. त्याचबरोबर मातीशी असणारी जी नाळ आहे ती सरांनी आतापर्यंत व्यवस्थित पाळले. आणि कसं आहे, शेतकऱ्यांचं उसनच शेतकरी आपला कधी ठेवत नाही आणि हा द्राक्ष पीक म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मसन्मानाचा विषय आहे. आणि सरांच्या आत्मसन्मानाला एकदा ठेच पोचली तर आपण उसनं शेतकरी कधी कोण ठेवत नसते. अगदी तंतोतंत ह्या गोष्टी सरांनी याच्यामध्ये पाळल्या आणि सरांना खूप चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये ह्या द्राक्ष पिकामधून उत्पादन भेटणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना ह्या द्राक्ष प्लॉटच्या संदर्भात व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून जरूर करा. तुर्तास इतकेच, धन्यवाद.